असा विश्वास जयदुर्गा स्पोर्ट्स सुरईच्या कॅप्टनचा आहे. झुंजा स्पोर्ट्स कोलशेच्या कॅप्टनचं म्हणजे जितेशचं हे आवडतं मैदान आहे, त्याचमुळे ही चुरस पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, ओमकार तयारी करतायत. पाहूया कुठल्या दोन पर्यंत जर मैदानाच्या आतमध्ये इन केलं जाणार आहे. पर्याय कोलशेत संघाकडे खूप आहेत. कुणाल आहेत, ओंकार आहेत, सागर आहेत. आता चला दोन बॅटर्स लगेच पाठवून द्या. पर्याय तुमच्याकडे खूप आहे, आम्ही अन्याय करतो, पण तो अभ्यास देखील महत्वाचा आहे. चला लगेच दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन करायचे विदाउट वेस्टिंग अ मोमेंट. ओंकार मैदानाच्या आतमध्ये इन होतोय आणि ओंकारच्या सोबतीनं जाईल बघा. तिकडे पॅड्स किंवा ग्लोव्स किंवा वेगवेगळ्या गोष्टी परिधान करायच्या असतील तर वेळ लागू शकतो. या ठिकाणी काही सेफ्टी मेजर्स आहेत, निवडक सेफ्टी मेजर्स आहेत. चला आम्ही टायमर बॅटरचा दोघं सहजा स्टार्ट करू, नाही तर मग पूर्ण वेळापत्रकामध्ये आपण त्या गोष्टीकडे लक्ष घालणार आहोत. त्यात आम्ही जसा उल्लेख केला की पर्याय खूप आहेत आणि आता पर्याय आहे तो म्हणजेच रुद्र आणि ओमकारचा. ओमकार आणि रुद्र हे दोन बॅटर्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. बघा भिवंडीचं क्रिकेट शिस्तीचं क्रिकेट आहे, म्हणजे बॅटर येण्याच्या अगोदरच त्यांनी क्षेत्ररक्षकांनी आपापली जागा घेतलेली आहे. वेळेचा सदुपयोग करता आला पाहिजे. सूर्यप्रकाश आहे आणि सूर्यप्रकाश वाया घालवून चालणार नाही, खूप आवश्यक आहे जगण्यासाठी सुद्धा. सूर्योदय होतो जवळपास 6:15 वाजेपर्यंत. त्यानंतर जवळपास 3 तासांचा कालावधी आपण वाया घालवतो. तो जर आपण वापरून घेतला तर प्रत्येक सामना 6-6 षटकांचा आपण खेळवू शकतो. त्यातल्या त्यात तुम्ही जर योग्य त्या वेळी आलात तर अजून चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळता येईल. प्रेशर रेस क्रिकेट तुम्हाला खेळता येणार आहे. तर आता पाहूया क्षेत्ररक्षकांचा आढावा घेऊया आपण. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत, रुद्र आणि ओंकार. बॅटर चॉईस बॉल नाहीये, फक्त अंपायर त्या ठिकाणी मागणी करतायत, त्याबद्दल आपण बॉल बदलतोय. बॅटर ऑफ बॉलर चॉईस बॉल नाहीये, लक्षात घ्या. कमिटी चॉईस बॉल असणार आहेत. स्टार्ट हा शब्द खूप महत्वाचा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि प्रत्येक जण त्याच शब्दाच्या अवतीभोवती फिरत असतो. इनिंग पहिली असू द्या किंवा दुसरी, हा स्टार्ट शब्द प्रत्येकाच्या मनात घर करणारा आहे आणि ती स्टार्टिंग कुठल्या संघाची होईल चांगली ते आता आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला ओमकार पाटील, नॉन स्ट्राईक एंडला रुद्र असेल आणि बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होत आहेत. केतन पाटील पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. पहिला चेंडू हाताळण्यासाठी ती तयारी. स्ट्राईक एंडला ओमकार पाटील, फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओमकार पाटील अॅग्रेशनचं दुसरं नाव. बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर कडक षटकार. फॅन्टास्टिक स्टार्ट बाय ओमकार पाटील आणि त्याच लयीमध्ये त्यांचा खेळ आपण पाहतो. अटॅक दुसरं नाव आहे ओमकार पाटील आणि पहिल्या चेंडूवर तो ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. 6 धावा देऊन गेला. चांगला बॉल, चांगली पिचिंग, वाईट यॉर्करचा प्रयास आता गोलंदाजाचा. केतन हा देखील काही माघार घेण्याला गोलंदाज नाहीये. पहिल्या चेंडूवर त्याच्या विरोधात हल्ला चढवला गेला, पण त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने टप्प्यामध्ये बदल करताना फलंदाजाला अडवण्याचा प्रयत्न. बायची एक धाव असेल. धावसंख्या झालेली आहे 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. हा सामना चांगल्या दर्जाचा होण्याची शक्यता आहे, कारण एका बाजूला आहे ठाण्याचा संघ, एका बाजूला आहे भिवंडीचा संघ आणि ते द्वंद्व नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करत असते, ठाणे आणि भिवंडी या दोन परिसरांमधलं. आणि म्हणूनच बघा ना, आता ती क्रिकेटची शैली प्रत्येकाला आता एकमेकांची माहिती आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह विथ एक्स्ट्रा एफर्ट, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल थेट एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावाच्या रुद्रच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या 11, 11 रन्स. चेंडूवर षटकार आला, त्यानंतर बायची एक धाव आणि त्यानंतर एक चौकार. रुद्र आणि ओमकार या दोन्ही फलंदाजांनी आजच्या दिवसाचं महत्व ओळखताना ही स्पर्धा आपल्या नावावर करायची आहे.
त्याचमुळे प्रत्येक सामन्यामध्ये 100% योगदान द्यावं लागेल आणि त्यासाठी ती तयारी या पहिल्या डावामध्ये रुद्र आणि ओंकार यांच्या वतीने पाहायला मिळते. केतन पहिले षटक हाताळताना थोडेसे महागडे ठरलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी 10 धावा खर्च केलेले आहेत. विकेटचा शोध तर घ्यायचा आहे पण आतापर्यंत तो अपूर्ण राहिलेला आहे. अजूनही 27 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुनरागमन करण्याची संधी नक्कीच मिळेल जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई या संघाला. तुर्तास दोन्ही फलंदाजाच्या वतीने मोठे फटके आलेले आहेत. रुद्र यांच्या वतीने एक चौकार आणि ओंकार यांच्या वतीने एक षटकार. झुंजार स्पोर्ट्स कोलशे संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 11 धावा. हा तर USP आहे गोलंदाज केतनचा. यॉर्कर्स खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास यॉर्कर्सचा राहिलेला आहे केतनचा आणि त्याचमुळे तुमची जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथचा वापर तुम्हाला योग्य त्यावेळी करता आला पाहिजे आणि तेच करताना केतन पाहायला मिळालेत. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर एक बाईटची धाव, त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा डॉट. व्हेरिएशन परफेक्ट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरला बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण पण त्यांचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. रुद्रच्या वतीनं येतोय या डावातला या षटकातला दुसरा चौकार. करते फ्लाइंग स्टार्ट दिलेली आहे या दोन फलंदाजांनी झुंजार खुर्शीदला. धावसंख्या पोहोचते 15 वर. हो ऑन द राईज खेळले. फटक्याची निवड तर चुकली होती. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल आणि या बघा काय जबरदस्त तरुणांचा जोश पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना झुंजार कोळशीची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. आहे मनीषा आणि आपण ही एक्झिबिशन मॅच जी झाले त्या विजेत्याला ट्रॉफी देणार आहोत आणि शेंडोबा 40+ विरुद्ध मॅच मनीष पाटील आणि संघ विजयी झालेला आहे शेंडोबा 40+. चला दोघांनी या म्हणजे मनीष या खेळाडूला वैयक्तिक पुरस्कार दिला जाणार आहे आणि सांघिक पुरस्कार दिला जाणार आहे शेंडोबा 40+ला. त्या ठिकाणी मिस्टर कैलास भोईर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते जे कॅप्टन आहेत 40+चे. 2 मिनिटं सामना थांबा. 2 मिनिटं फक्त आपण ही प्रोसेस कंप्लीट करून घेऊया आणि त्यानंतर आपण लाईव्ह ॲक्शन मध्ये येऊया. मनीष पाटील यांनी 3 विकेट्स घेतल्या गोलंदाजी करताना. त्यांचं कर्तृत्व खरंच कामी आलंय शेंडोबा 40+च्या आणि म्हणूनच पर्यंत मॅचचा पुरस्कार. आणि त्यानंतर आपण देणार आहोत एक्झिबिशन मॅच जिंकले व्हाईट टायगर ढोकाया संघाविरोधात शेंडोबा 40+. तर त्यांना देखील तो पुरस्कार आपण देणार. रमामामा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लगेच आपण ती ट्रॉफी शेंडोबा 40+ला वितरित करतोय. खूप चांगला कन्सिस्टंट परफॉर्मन्स नेहमीच राहिलेला आहे शेंडोबा 40+चा. पण आता या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी एक चांगलं योगदान दिलं. आपल्या उपस्थितीची जाणीव दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक कौतुक. चला मॅच ऑन. यस अंपायर वी विल स्टार्ट लाईव्ह ॲक्शन. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आकाश पाटील. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतील. स्ट्राईकवर ओंकार. फुटवर्क खूप चांगलं आहे. रिफ्लेक्सेस खूप स्ट्रॉंग आहेत. त्याचमुळे कधी कधी त्या गोष्टीचा भुर्दंड सुद्धा बसतो कारण बॅकफूट फ्रंटफूट ओळखणं आणि त्यानंतर ती ऍडजस्टमेंट करणं प्रत्येकाला जमत नाही आणि तेच पाहायला मिळालं. थोडीशी चलबिचल स्ट्रोक खेळताना ओंकारची जातोय हा डॉट बॉल जो खूप आवश्यक होता जयदुर्गा स्पोर्ट्स सुरई संघासाठी. आकाश ओव्हर द विकेट. बॅटची एज बॉल मागे फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण. किती वेगानं ही घटना घडली. म्हणजे तुमच्याकडे वेग असेल तर क्रिकेट तुमच्यासाठीच आहे आणि तोच वेगवान क्रिकेट आता दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चुकले नव्हते पण त्यांचा थ्रो काही अंशी चुकला. यष्ट्यांशी जर कनेक्ट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं रुद्रला पण तसं काही घडलं नाहीये. एक सिंगल मिळाली. बॅटची एक थिक एज घेऊन बॉल फ्लाय स्लिपला ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. एकादमीची वाढ धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. 18 रनवर शेंडोबा 40+. कॉंग्रॅच्युलेशन विलासजी पाटील. अभिनंदन. चला गणेश दादा चला आता आपल्या कामावर. बघा 40+ विकेट आणि यस शिस्तीचं आहे. त्यांना एक जी वेळ दिली त्या वेळेत ते येतात खेळतात एन्जॉय करतात मोमेंट जगतात आणि त्यानंतर पुन्हा आपापल्या कामावर. नोकरी व्यवसाय
ही ऍडजस्टमेंट करून तुम्हाला क्रिकेट खेळायचं असते आणि तरच ते एन्जॉय तुम्हाला करता येईल क्रिकेटचा खेळ, पॅशन जपता येईल. चांगला हा चेंडू हाताळलेला आहे. थोडासा बॉल टर्न होतोय जर आपण रोटेशन पाहिलं. थोडासा हलकासा टर्न आहे. बॅट खूप चांगल्या पद्धतीने त्या लाईन पर्यंत घेऊन गेले होते फलंदाज रुद्र, पण त्यांच्या वतीने ते कनेक्शन काय होऊ शकलं नाहीये. जातोय हा डॉट बॉल. चांगलं पुनरागमन पाहायला मिळते गोलंदाज आकाशचं या षटकामध्ये. 2 डॉट 1 सिंगल. पुन्हा एकदा बघा ऑप्शनच्या बाहेर पोहोचतायत आणि जणू ओळखतायत आकाशच्या गोलंदाजीला रुद्र. बघा त्यांना माहिती आहे की ऑप्शनच्या बाहेर पिचिंग असणार आहे आणि त्यानंतर हलकासा लेग कटर, जास्त टर्न नाही मिळत आहे पण तो चेंडू रुद्रच्या आवाक्यात नाहीये, त्याचमुळे सगळे बॅटचा वापर करतायत पण कनेक्शन होत नाहीये. दोनदा चकवा दिलेला आहे गोलंदाजाने फलंदाजाला. पुन्हा एकदा लॉंग वे शफल ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला. दरम्यान लेग बायची एक धाव असेल एका धावेची धावसंख्या पोहोचते 19 वर. या ठिकाणी एक होंडा ऍक्टिव्हा ची चावी सापडलेली आहे. तर कोणाची जर असेल आपण तुमच्या बाईकचा नंबर कळवायचा आहे आणि त्यानंतर ही बाईकची चावी घेऊन जायची. होंडा ऍक्टिव्हा आपल्या खिशी चेक करा. जर तुमच्या खिशात तुमच्या बाईकची चावी नसेल आपल्या बाईकचा नंबर कळवा आणि ही चावी घेऊन जा. समालोचन कक्षातून धावसंख्या बिनबाद 19, 19 रन्स ऑन बोर्ड. हवेत आहे ऑन द राईज खेळ. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या आतमध्ये ओमकार यांना परतावा लागेल. धक्का क्रमांक 1 टीम झुंजार कोलशेत आणि आकाशच्या खात्यात जाते विकेट. फलंदाज बाद. कावेरी स्पोर्ट्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि म्हणूनच स्वराज्य स्थापना आणि त्यानंतर मराठी माणूस या मातीत वाढला जगला, स्वाभिमान बाळगला. त्यानंतर आज आहे रामलल्ला प्राण प्रतिष्ठा अयोध्येला आणि पूर्ण भारतभर आपण राम जन्मोत्सव साजरा करतोय. जय श्रीराम. धावसंख्या झुंजार कोलशेतची 1 गडी बाद 19. 10 धावांवर खेळत आहेत. नवीन फलंदाज जीतू मैदानाच्या आतमध्ये आलेले. वेळ बघून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन आउट व्हायचं असते आणि आता जितूला जाणवते की ही वेळ आहे मला आज जाण्याची. त्याचमुळे 3ऱ्या क्रमांकावर जितू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकावर कंट्रोल खूप चांगला होता झुंजार कोलशेतचा, पण सेकंड ओव्हरमध्ये खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी आकाशची, ज्या गोलंदाजीमध्ये त्यांना 1 विकेट मिळाली आणि 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कमबॅक बाय जय दुर्गा स्पोर्ट्स सुरई. नवीन गोलंदाज अतुल आता बॉलिंग ट्रॅकवर येतील. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतील. 30 सेकंडच्या आतमध्ये फ्लाय स्लिप, कव्हर पॉईंट, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षण 30 सेकंडच्या बाहेर. डीप कव्हर, वाईड ऑफ, लॉंग ऑफ. डीपमध्ये आहे लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि त्यानंतर असेल एक डीप मिड विकेट. प्रोटेक्शन खूप चांगलं सेट केलेलं आहे. बॉलर तयार अतुल. ड्राईव्ह केलंय ज्युसी, वाईड, हाफ व्हॉली. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडूवर नजर ठेवली. वीस धावा 1 गडी बाद. अतुल पाटील 3ऱ्या क्रमांकासाठी. लोवा फुल टॉस ऑन साइडला बॉटम एमचा वापर करून बॉलला टर्न केला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला बॉलवर पोहोचेल. एखादा बॉल कलेक्ट करेल, थ्रो करेल बॅटिंग एंडला, तोपर्यंत 2 धावा. खूप वेगवान क्रिकेट या दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळतात आणि ती मजा येणार आहे प्रेक्षकांना. क्रिकेट कसं खेळायला हवं, जिद्द, तो संघर्ष तुम्हाला आता दोन्ही संघांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक एक धाव वाचवण्यासाठी ते प्रयत्न, एक एक धाव बनवण्यासाठी ते प्रयत्न. मोठे स्ट्रोक येत नाही. सिंगल डबलवर खूप चांगला भर दिला जातोय फलंदाजांच्या वतीने. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 22 धावा. जितू यांचं खातं खुललेलं आहे 2 धावांनी. पण जितूला माहिती आहे की कुठल्या चेंडूवर कशा पद्धतीने बॅट स्विंग असायला हवा, बॅकलिपचा वापर कसा करायला हवा.
ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, ट्रॅप रचला होता, ट्रॅप मध्ये अडकलाय जीतू, खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं लॉंगॉनला आणि तो खेळला, बाद झाला. फलंदाज जाईल पेव्हलियन बॉक्सच्या दिशेनं, गडीबाद दुसरा झुंजार कोलशे. खेळी लवकरात लवकर संपुष्टात आलेली आहे. अपेक्षा नव्हती प्रेक्षकांना, त्यांच्या चाहत्यांना, पण फोर्स एलिव्हेशन या दोन्ही गोष्टी कमी पडल्या स्ट्रोक मध्ये. 100% बॅटचा फेस ओपन करून खेळले होते, त्यात मात्र शंका नाहीये, पण एलिव्हेशन फोर्स या दोन गोष्टी बाहुबलीकडून कमी पडल्या आणि त्याचमुळे ते झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर जातील सूरज जातील. वेल बिगन इज हाफ डन असं नेहमीच म्हटलं जाते, पण क्रिकेटच्या खेळामध्ये एंड सुद्धा तुमचा चांगला झाला पाहिजे, मध्यांतर चांगलं झालं पाहिजे, एकूण एक प्रत्येक षटकामध्ये तुमचं चांगलं योगदान मिळालं पाहिजे संघाला. तेच या ठिकाणी पाहायला मिळत नाही. ओमकार आणि रुद्र पहिल्या षटकावर काय चांगले खेळले होते. ओमकार बाद झाले, ओमकार मागोमाग जितू सुद्धा बाद झालेले आहेत, त्यामुळे थोडा पॉज धावफलकाला मिळालेला आहे. एकूण धावा झालेल्या आहेत 22 धावा, 2 गडी बाद. आतापर्यंत तिसऱ्या षटकातले 3 चेंडू डिलिव्हर झालेले आहेत. अतुल पाटील ओव्हर द विकेट, आडव्या बाडीने खेळले, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, काय वेगानं पोहोचतायत, वेगानं थ्रो करतायत. सुरई संघ पूर्ण अभ्यासानिशी आलेला आहे, पूर्ण सरावानिशी आलेला आहे की आम्हाला जिंकायचंच आहे आणि जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी सुरईच्या खेळाडूंची दिसते. गोलंदाज क्षेत्ररक्षक अप टू डेट राहिलेले आहेत. पहिलं षटक जर केतनचं वगळलं तर ओव्हरऑल एक चांगला परफॉर्मन्स क्रिकेटचा जयदुर्गा स्पोर्ट्स सुरईच्या वतीनं पाहायला मिळते. या षटकामध्ये बघा ना, आतापर्यंत धावा खर्च झालेल्या आहेत फक्त 4. अतुल बॉलिंग ट्रॅकवर तयार, स्ट्राईक एंडवर रुद्र. आडव्या बॅटिंग पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, देश स्क्वेअर लेगला बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल. रुद्रला हवी दुसरी धाव, पण सूरजचा नकार. एका धावेवर थांबावं लागेल सूरज आणि रुद्रला. धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकात झालेला आहे. चला पुढच्या सामन्याचा कॉल देखील आपण देऊया. श्री गणेश वर्तकनगर विरार वर्सेस जय श्रीराम उत्तन. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. इनिंग ब्रेक मध्ये ऑन साइडला कंट्रोल फुल स्ट्रोक, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स नाही गाठलं जात, त्याचमुळे फलंदाजाची ओळखली त्रुटी आणि गोलंदाजाने दाखवली आपली क्वालिटी. विकेट डाऊन, सूरज बॅक टू पेव्हलियन. चोवीस धावा, 3 गडी बाद. GTC लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट पाहतोय. सूरज म्हात्रे आहेत, सॅम आहेत आणि आमचे सुनील आणि सर्वेश तुम्हाला पाहायला मिळते. एस फॅक्टर सुनील, सर्वेश आणि सूरज, सॅम. 4 म्हणजे प्रत्येक अध्यक्षर एस वरून येते. कुछ तो गडबडी दया. तर अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल GTC लाईव्ह स्पोर्ट्सला तर आपण नक्कीच सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या घडामोडी, वेगवेगळ्या तुम्हाला इव्हेंट्स पाहायला मिळतील या वाहिनीवर. नवीन गोलंदाज आकाश पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. बघा, तुमचा खेळ चांगला झाला तर तुमची पदोन्नती होते आणि आकाशचं षटक फायद्याचं राहिलेलं आहे जयदुर्गा स्पोर्ट्स सुरळीसाठी. अक्षय नॉन स्ट्राईक एंडला. खडे खडे खेळून जास्त काय उपयोग तुमचा होणार नाही. हातामध्ये ब्रँडेड बॅट असून चालत नाही. स्ट्रोक खेळण्यासाठी तुमची पायांची हालचाल महत्वाची आहे. ती पायांची हालचाल पाहायला मिळाली नाही आणि म्हणूनच हा रायझिंग डिलिव्हरीचा प्रयत्न जो होता आकाशचा तो यशस्वी राहिलेला आहे. पहिला चेंडू जातोय डॉट, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. मागचा चौकार पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूला आला होता, त्यानंतर मोठा ब्रेक. हुक करायचं आहे, बॅटची लिडिंग आहे, क्षेत्ररक्षक शॉर्ट लेगला पोहोचतील पण त्यांचा प्रतिकार कमी पडतो. दरम्यान एका धावेला 2 धावात बदलायचं आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर शेवटच्या क्षणाला नकार आला. बॅकअप चांगला आहे विकेट किपरला. 2 मिळी 2 धावांची वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. 40-45-50
ही रेंज गृहीत धरावी लागणार आहे झुंजार कोलशेतला जर एक चांगली फाईट द्यायची असेल सेकंड इनिंग मध्ये. आणि तसेच प्रयत्न आता रुद्रचे पाहायला मिळतात. अजूनही या डावातले 10 चेंडू बाकी आहेत. मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो झुंजार कोलशेतच्या बाजूने. ड्राईव्ह करायचं आहे, बॅटची एज, बॉल स्क्वेअर लेगला हळूवार पोचतोय डीप मध्ये, तोपर्यंत एका धावेला 2 धावात बदलायचंय. आता थोडस क्षेत्ररक्षण अडखळते. पहिल्या 3 षटकांमध्ये क्षेत्ररक्षकाचा जो स्तर होता, तो आणि क्षेत्ररक्षण थोडस दळमळीत पाहायला मिळालेलं आहे. हॅलो 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 धावसंख्या झालेली आहे 28 धावा, 3 गडी बाद. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या डावातला. सुंदर कोलशीत स्ट्रगल करताना पाहायला मिळते. बॅट अँड पॅड मधला बॉल, बॉटम हँडचा वापर, बॉलला केले टर्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये एक मेल सिंगल. एका सिंगल धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29 या आकड्यावर. चॅलेंज युअरसेल्फ असं म्हणतात ना की आपण स्वतःला चॅलेंज केलं तर आपला खेळ अजून जास्त सुधारतो. आणि तीच चॅलेंजिंग भूमिका आता घेण्याची वेळ आली झुंजार कोलशेत या संघावर. आणि त्यासाठी तयारी दिसते का अक्षयची. अक्षय सेकंडला आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आहे या षटकातला. आणि इकॉनॉमिकल या तत्वावर नेहमीच आकाशचा खेळ राहिलेला आहे. आकाश कामगिरी करतो झकास. बॅटची एज, बॉल लँड होईल, कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये त्याच्यामुळे आकाश स्वतः सरसावतोय बॉल पर्यंत. तोपर्यंत एखाद्या वेळेला 2 धावात बदलायचंय पण सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. रुद्रच्या विकेटचं सॅक्रिफाईस या ठिकाणी घडते मैदानाच्या आतमध्ये. रुद्रला परतावा लागेल. धक्का बसतोय झुंजार कोलशीतला. 4था हॅलो विकेट. हॅलो मोठा फटका खेळायचा जरूर प्रयत्न होतोय पण मिडलिंग होणं आवश्यक आहे. बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर होणं आवश्यक आहे. तसं होत नाही. पण मला हे कळत नाहीये की सागर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये का गेले नाही आणि आता नेमके का गेले. चर्चा प्रत्येक गोष्टीची होणार आहे. आता सागर उशिरा का आले. कदाचित ते दुखापतग्रस्त असू शकतील कारण ते नेहमीच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर खेळतात आणि त्यामुळे दुखापत आहे म्हणून थोडे उशिरा आलेले आहेत. पण संघाची गरज आहे त्याचमुळे मला जावं लागेल. तीच भूमिका सागरची पाहायला मिळते. आणि पाहूया त्यांच्या खेळण्याच्या शैलीमुळे फायदा होतोय का झुंजार कोलशेतचा. शो मस्ट गो ऑन. आपण कुठलाच एक्सक्यूज देऊन न चालणार नाही. जर तुम्ही प्लेइंग 11 मध्ये आहात तर तुम्हाला 100% योगदान द्यावंच लागेल. 30 धावा 4 गडी बाद शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकातला. बॉलर तयार आकाश. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ लॉंग ऑन ला बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते कम्प्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण. रुपेश एक जुनं जाणतं नाव आहे आणि गेल्या कित्येक दशकांचं क्रिकेट जयदुर्ग सुरळीसाठी रुपेश यांचं राहिलेलं आहे. आणि म्हणूनच बघा ना अजूनही ते संघामध्ये खेळत आहेत. भिवंडीचा एक नियम आहे जर तुम्ही 40+ खेळलात तर तुम्ही रेग्युलर खेळू शकत नाही. 31 धावा झाल्यात आणि जर तुम्ही रेग्युलर खेळताय तर तुम्ही 40+ खेळू शकत नाही. आता रुपेश यांचं वय मला माहित नाहीये पण ते अजूनही तरुणांच्या सोबतीनं चांगलं क्रिकेट देत आहेत सुरई संघासाठी. एका बाजूने आमचे अमोल आहेत, अमोल भैर 40+ नाही झालेत अजून ते पण ते 50 वर्षापर्यंत 100% क्रिकेट खेळतील. वी होप फॉर दॅट. त्यानंतर आपले दुसरे विजू भाऊ. अमोल दादा कोण. विजय बैती. आज संघामध्ये त्यांचा समावेश आहे का. काही गोष्टी विनोदाच्या व्हायला हव्यात. कभी हस भी लिया करो. हसलं पाहिजे आयुष्य वाढतं. तर 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 31. 4 गडी बाद झुंजार कोलशेत. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी. शेवटच्या षटकासाठी येत आहेत गोलंदाज. निशांत येतील शेवटच्या षटकासाठी. आपण फील्ड प्रोटेक्शन पाहूया. शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण. मिड विकेट 30 सेकंडच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग. चला जास्त वेळ नाही. तुमचा टायमर स्टार्ट आहे मित्रांनो. असं नाही की 5व्या षटकासाठी तुम्हाला वेळ घ्यायचा. 4 गडी बाद 31 धावा. ऑफच्या बाहेरचा बॉल ज्युसी वाईड हाफ वॉली. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करताना बॉलला उडवलंय सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा षटकार येतोय सिक्सर. डिडेड सिक्सर फॉर टीम झुंजार कोलशेत आणि तो आलाय षटकार अक्षयच्या बॅट मधून. निशांत होतं विकेट. क्रॉस बॅटेड थोडस अंग डावीकडे सरकवलं होतं.
क्षेत्ररक्षक आहेत रुपेश त्या ठिकाणी कॉल चुकला होता आणि फलंदाज बचावलेत. सागरचा कॉल पाहिला नाही अक्षयने आणि त्याच दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. तुर्तास तो थांबवला आणि नियतीची 7 मध्ये झुंजार कोलशेतला फलंदाज बचावलेले आहेत. धावसंख्या 4 गडी बाद 37 धावा. 38 रन्स ऑन बोर्ड माफ करा. 38 धावा धाबकावर आहेत. गडीबाद झाले 4. सागर स्ट्राईक एंडला आहे. जितू यांचे बंधू आणि पाहूया जितू आज चमकले नाही, चमकतोय का मैदानाच्या आतमध्ये सागर. बॅटची हलकीशी एज आणि गोल्डन डक वर सागर परतीचा प्रवास करतायत आणि हा धक्का बसतोय. 5वा झुंजार कोलशेतला. सागर भरू शकले नाही धावांची घागर. विकेट डाऊन. जय श्रीराम उत्तर आणि श्री गणेश वर्तकनगर विरार. आपण यायचंय टॉससाठी. आपण टॉसची प्रक्रिया इनिंग ब्रेकमध्ये पूर्ण करणार आहोत. लक्षात घ्या सर्व गोष्टी शिस्तीनेच झाल्या पाहिजेत. आज अंतिम दिवस आहे आणि कोणाला पेनल्टी लावण्याचा विचार आमचा बिलकुल नाही आहे. माझा तर बिलकुल नसतो. तुम्ही जर योग्य त्या वेळेत आलात, समयसूचक राहिलात, नियमांचं पालन केलं तर पेनल्टी का लावणार आम्ही. तर प्रतिकेश नवीन बेटर प्रतिकेश सुद्धा मला असं वाटतं खालच्या क्रमांकावर आले. 3रा 4था क्रमांक ते डिझर्व करतात. पण आता प्रतिकेश 7व्या क्रमांकावर आलेले आहेत आणि क्रिकेटचा खेळ आहे. क्रमांक कुठलाही असतो तुम्हाला 100% योगदान द्यायचंच असते. यू हॅव टू प्ले. धावसंख्या 38 रन्स ऑन बोर्ड. निशांत तयार. यावेळेस लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी प्लेला आहे. बघा एलिव्हेशन जास्त होतं, फोर्स कमी आणि त्याचमुळे प्रतिकेशला परतावं लागते 0वर आणि या ठिकाणी बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले या शेवटच्या षटकामध्ये. चांगली कामगिरी निशांतची. बघा पहिली हॅट्रिक झुंजार कोलशेतच्याच नागराजने या स्पर्धेमध्ये पूर्ण केली होती आणि आता हॅट्रिकच्या उंबरड्यावर निशांत आलेला आहे. निशांतच्या या षटकाची सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती पण आता शेवट खूप चांगला होतोय. मध्यंतर चांगला होतोय. ब्रेस त्यांनी कंप्लीट केलेला आहे आणि हॅट्रिक बॉल घेऊन ते येतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत या ठिकाणी खूप चांगला डेटा मेंटेन केलेला आहे शहजाद शेख सरांनी. विघ्नेश शेंडोबा स्पोर्ट्सचे ज्यांनी 2री हॅट्रिक घेतली आणि करण यांनी SD केवडीजेवीचे 3री हॅट्रिक त्यांच्या नावावर आहे. म्हणजे 4थी हॅट्रिक होऊ शकते या स्पर्धेतली निशांतच्या नावावर. जयदुर्गा कडून खूप चांगला खेळ पाहायला मिळालाय. उच्चस्तरीय क्रिकेट आपण पाहतोय. निशांत 7 धावा खर्च करतायत या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चला मी वारंवार पुकार देतोय. तर जय श्रीराम उत्तन आणि श्री गणेश विरार वर्तकनगर कॅप्टन या टॉससाठी. ड्राईव्ह केलंय क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनला आहेत आणि जितक्या वेगानं तुम्ही ऑन ड्राईव्ह खेळाल फक्त तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. कधी कधी तुम्हाला डोकं चालवून क्रिकेट खेळायचं असतं. सॉफ्ट हँड हार्ड हँडचा वापर तुम्हाला करायचा असतो. वेळ प्रसंगी त्या गोष्टी बदलायच्या असतात जर तुम्हाला धावा हव्यात तर. सिंगल डबलचा खेळ देखील वाटतो तितका सोपा नाहीये. तुम्हाला ते इम्प्लिमेंट करावं लागते. तो अभ्यास करावा लागतो की कुठल्या झोनमध्ये मला धीम्या गतीने खेळायचंय किंवा तेज गतीने खेळायचंय. धावसंख्या 39 खुलवटप्याचा बॉल शेवट खूप चांगला राहिला निशांच्या षटकाचा. पण क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला नव्हते त्याचमुळे एका धावेला 2 धावत बदलायचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होतोय. तसा मी उल्लेख केला होता की इनफिल्डमध्ये सुद्धा 2 धावा पूर्ण करता येऊ शकतील. फक्त तुम्हाला पाहायचं आहे की क्षेत्ररक्षक किती दूर आहे डीपमध्ये. 2 धावांची पण धावसंख्या पोहोचते 41. आवश्यकता 42ची 30 चेंडूमध्ये. 30 चेंडू 42 धावांची गरज असेल ची म्हणजे दुर्गा सुरेला 30 चेंडू 42 धावांची गरज. बघा ज्यांनी ज्यांनी आम्हाला या नगरसेवक चषकासाठी आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्यांची नावं पुढील प्रमाणे. सन्माननीय निवरामजी भोईर, सन्माननीय संजयजी भोईर, सन्माननीय उषाताई भोईर, सन्माननीय भूषणजी भोईर आणि सन्माननीय विकीजी भोईर, सन्माननीय विक्रमजी भोईर, सन्माननीय रत्नाकरजी मडवी, सन्माननीय सुजयजी भोईर, सन्माननीय अनिलजी पाटील, सन्माननीय दक्ष चेतन सकपाळ, सन्माननीय विजयजी पाटील, सन्माननीय विजूजी नायडू, सन्माननीय विकासजी पाटील, सन्माननीय संदीपजी सानप, सन्माननीय मेघनाथजी घरत, सन्माननीय भूषणजी भोईर, आगरी मेजवानी, सन्माननीय देवराजजी वाडेकर, तश्विन हॉटेल, स्पाइस चायनीज, गोविंद चायनीज, सन्माननीय विजयजी वेती, सन्माननीय अमोलजी भोईर, त्यानंतर सन्माननीय रजतजी मात्रे जे आमचे DJ आहेत,
सन्माननीय जल्पेश भोईर, सन्माननीय सूरजजी म्हात्रे GTC, त्यानंतर सन्माननीय रमेशजी भोईर, सन्माननीय संतोषजी भोईर, सन्माननीय निशांतजी भोईर मंडप डेकोरेटर त्यांची ती कामगिरी, सन्माननीय कश्यपजी भोईर. तर सर्व देणगीदारांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय आणि दुसऱ्या डावाच्या दिशेने वळवतोय. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज व्हॉइस ऑफ मुंब्रा सन्माननीय शहजाद शेख सर. थँक्यू. स्वागत गांवदेवी स्पोर्ट्स प्रेजेंट नगर सेवक चषक. अंतिम और आखिरी दिन इस प्रतियोगिता का. कौन बनेगा चैंपियन, इसकी खोज अभी भी जारी है. इस वक्त आप देख रहे हैं सुपर 8 का ये महामुकाबला. एक तरफ टीम झुंझार स्पोर्ट्स कोलशेत तो दूसरी तरफ जय दुर्गा स्पोर्ट्स सुरई. बिग फाइट मैच. लक्ष्य की अगर बात करें, टारगेट की अगर बात करें तो लक्ष्य रखा गया है 42 रन्स टू विन. इस मैच को अगर जीतना है तो 42 रन्स बनाने होंगे जरूरी. कौन होगा चैंपियन? बिल्कुल जश 11 नवगढ़ की टीम सेमीफाइनल में प्रवेश जरूर कर चुकी है. अब यहां से जो टीम जीतेगी वो प्रवेश करेगी जरूर जरूर टॉप 4 में. और वो कौन सी टीम होगी ये देखने वाली बात होगी जरूरी. ओपनर बैटर्स विकेटों के बीच प्रवेश करते हुए सुजीत और अक्षय. इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच जरूर प्रवेश करती हुई. स्ट्राइक पर है इस वक्त अक्षय, नॉन स्ट्राइक हैंड पर है जरूर खिलाड़ी सुजीत. इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच प्रवेश करती हुई. बिल्कुल सुबह का वक्त है, विकेटों पर थोड़ी सी नमी होगी क्योंकि मिट्टी की विकेट है. थोड़ा सा डिफिकल्ट होता है रनों को जोड़ना. अब आहिस्ते आहिस्ते यहाँ पर जैसे ही सूरज अपनी तपिश बरसाएगा वैसे ही ये विकेटें अपना रंग और रूप जरूर दिखाएंगी. चलिए मैच की शुरुआत हो जा रही है. पहली ओवर की जिम्मेदारी संभाली है अनिकेत यादव. एक बेहतरीन गेंदबाज, कम समय में ज्यादा नाम कमाने वाला ये शानदार गेंदबाज. पहली गेंद को खेला है शॉट मिड विकेट 30 यार्ड सर्कल में. वहां पर ओमकार पाटिल मौजूद. गेंद को उन्होंने फील्ड किया लेकिन यहां पर एक रन लेने में सक्षम और कामयाब दोनों ही बल्लेबाज. इसके बाद का मुकाबला वन साइड वर्तक नगर वर्सेस जय श्री राम उत्तन टीम के बीच आपको जरूर देखने मिलेगा. बिग फाइट मैच, कहीं ना जाइएगा. दोनों ही टीमें आमने सामने नजर आएंगी और आज के दिन सुपर 8 में परफॉर्मेंस करते हुए बिल्कुल एक्शन में दोनों ही टीमें.
नेक्स्ट बॉल लेकर तैयार अनिकेत अपने बॉलिंग ट्रैक पर। पावर प्ले का घेरा जारी है। एक खिलाड़ी डीप मिड विकेट, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ। इस बार डाउन द ग्राउंड खेला था कारपेट के सारे वाइडिश मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे। अच्छी फील्डिंग, सिंगल रन, एक रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल डबल से यहां पर इस आंकड़े को छूने की जरूर कोशिश करते हुए ये दोनों ही होनहार बल्लेबाज। कॉम्बिनेशन देखिए, राइट हैंड और लेफ्ट हैंड बल्लेबाज का जब भी कॉम्बिनेशन होता है उस वक्त जरूर थोड़ा सा दिक्कत का सामना करना पड़ता है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार हैं फिर से एक बार अनिकेत यादव। इस बार प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, वन बाउंस आउट ऑफ द पार्क, 4 रन के लिए। नेक्स्ट बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप, ये खराब गेंद है, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। देखिए आज सुपर 8 के मैचेस हैं, आपको समय पर यहां पर आपकी उपस्थिति दाखिल करनी बहुत जरूरी है। जो भी टीम इस मैच से पहले जिनका टॉस है, अगर उनके कैप्टन यहां पर उपस्थित नहीं हुए तो उस टीम पर कार्रवाई की जाएगी। रनों के रूप में 3 रनों की पेनल्टी यहां पर आपको घोषित की जा सकती है। इस बार तेज तर्रार गेंद, गति पर कंट्रोल नहीं, लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। फिर से एक बार ये आप तक के सूचना पहुंचाई जा रही है कि ये मैच की समाप्ति से पहले दोनों ही टीम के कैप्टन यहां पर उपस्थित नहीं रहे तो फिर यहां पर मैचेस कम ओवरों के आपके खिलाए जाएंगे। और अगर यहां पर एक कैप्टन आ गए और दूसरे कैप्टन नहीं पहुंचे तो फिर आप पर जो कार्रवाई होगी वो रनों की कार्रवाई होगी। इस बार देखिए खराब फील्डिंग, 2 खिलाड़ियों के बीच की जो दरार थी, गेंद उसमें से फरार, 4 रन के लिए। क्या बात है, ताबड़तोड़ बल्लेबाजी। उन्हें पता है कि अगर इस मैच में पकड़ बनानी है तो पहली ओवर से ही अटैकिंग बल्लेबाजी करनी जरूरी। पटकी हुई गेंद थी, तेज तर्रार गेंद थी। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, इसे कहा जाता है परफ्यूम डिलीवरी। टप्पा खाने के बाद नाक के पास से गुजरती हुई गेंद, मिट्टी की सुगंध देती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। दिस इज अ ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल डिलीवरी। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट, पुल किया है, पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल, 6 रन के लिए। व्हाट अ हिट, दिस इज अ बिग षटकार, 6 रन। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 18 रन। स्पेशली थैंक्स हमारे जितने भी स्पॉन्सर्स हैं जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए सहयोग किया, सपोर्ट किया। माननीय श्री देवराम जी भोईर साहब, माननीय श्री संजय जी भोईर साहब, मैडम उषा भोईर मैम, उसी तरीके से माननीय श्री भूषण जी भोईर साहब, माननीय श्री विक्की जी भोईर साहब, उसी तरीके से माननीय श्री विक्रम जी भोईर साहब, रत्नाकर मडवी साहब, सूरज भोईर साहब, नीलम पाटिल साहब, दक्षा चेतन, साथ ही साथ माननीय श्री विजय जी पाटिल साहब, विजू जी नायडू साहब, विलास जी पाटिल साहब, संदीप सनफा साहब, मेघनाथ घरत साहब, आगरी मेजबानी, माननीय श्री भूषण जी भोईर साहब, माननीय श्री देव राज वाडेकर साहब,
इन सभी का हम धन्यवाद जरूर प्रकट करते हैं। स्पेशली थैंक्स, इन्होंने जो सहयोग किया, सपोर्ट किया, उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद। चलिए मैच फिर से एक बार ऑन होता हुआ, स्कोर 18 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार अनाउंसमेंट किया जा रहा है। इसके बाद का जो मुकाबला होगा, जय श्री राम उत्तन बॉयज वर्सेस श्री गणेश वर्तकनगर विरार। दोनों टीम कैप्टन्स आपकी अपनी उपस्थिति कमेंट्री बॉक्स पे आपको दाखिल करानी है, ये चीज ध्यान में रखिएगा। वन साइड वर्तकनगर यानी श्री गणेश स्पोर्ट्स टीम के कैप्टन यहां पर मौजूद हो चुके हैं। उसी तरीके से जय श्री राम उत्तन टीम से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आपकी उपस्थिति आप प्लीज दाखिल करें। सेकेंड ओवर की जिम्मेदारी संभाली है इस वक्त गेंदबाज गणेश ने। गणेश के हाथों में गेंद जरूर थमाई गई है। अब देखना यह है कि गणेश रनों को रोकने में सक्षम और कामयाब हो पाते हैं या नहीं, क्योंकि इस वक्त रनों को रोकना बहुत जरूरी है। मैच में अगर आपको बने रहना है, मैच में अगर आपको खड़े रहना है, तो यहां से अब आपके गेंदबाजों को, बल्लेबाजों को शांत करना होगा, उन पर अंकुश लगाना होगा, सटीक लाइन और लेंथ में गेंदबाजी करनी होगी और अच्छे टप्पे की गेंदबाजी आपको करनी होगी। गणेश अपनी ओवर की पहली गेंद, और पहली गेंद पर प्रहार किया है, गेंदबाज पे अत्याचार किया है, गेंद को 1.5 ग्राउंड पार किया है, 6 रनों के लिए फरार किया है। व्हाट अ हिट, दिस इज अ बिग हिट, बिग हिट, बिग हिट। 6 रन। थैंक यू डीजे। ऐसा लग रहा है कि ये टीम इस वक्त अलग मूड में है। बड़े बड़े हिट, बड़े बड़े हिट और टीम सुपर डुपर हिट। गणेश की पहली गेंद का स्वागत और सत्कार 6 रन के साथ। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए घुटना टेक कर तमाशा दिखाना चाह रहे हैं। गेंद हवा में है, ओमकार पाटिल गेंद के नीचे, खूबसूरत कैच, विकेट का हुआ है पतंग। थैंक यू डीजे। विकेट का पतंग हुआ है, लेकिन नो डाउट क्या बल्लेबाजी की है बल्लेबाज सुजीत ने। शानदार 7 रन का योगदान रहा, जिसमें एक 6 इनके बल्ले से जरूर देखने मिला है। स्पेशली थैंक्स टू तश्विनी होटल, स्पाइस चाइनीज, गोविंद चाइनीज, विजय वैती साहब, अमूल भोईर साहब, रजक मात्रे डीजे, उसी तरीके से हमारे जीटीसी लाइव के जलपेश भोईर, रमेश जी भोईर साहब, संतोष जी भोईर साहब, नीले निशांत भोईर साहब मंडप डेकोरेटर, और कश्यप भोईर साहब, कश्यप जी भोईर साहब, इन सभी का हम धन्यवाद प्रकट करते हैं कि इनका काफी बड़ा योगदान इस प्रतियोगिता में रहा। थैंक यू सो मच। इसी तरीके से आप लोगों का आशीर्वाद, इसी तरीके से आप लोगों का प्यार गांव देवी स्पोर्ट्स बालकुम क्रीड़ा मंडल पर जरूर रहे। इस बार देखिए स्कूप किया था, गेंद को खेला था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में, सिंगल रन कंप्लीट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 25 रनों पर। बल्लेबाजी की कमान पर आए हैं न्यू बैटर के रूप में नॉन स्ट्राइक हैंड पर रुपेश। अनुभव की कोई कमी नहीं, नो डाउट एक सीनियर खिलाड़ी के रूप में इनकी पहचान। स्ट्राइक पर है अक्षय। चलिए टाइमर के अनुसार परफॉर्मेंस करना है। हर गेंद पर, हर बॉल पर आपको यहां पर अनुमति नहीं दी गई है कि आप आकर कान मंत्र दें। टाइम के अनुसार परफॉर्मेंस किया जा रहा है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर। इसी बीच ये गेंद फुल टॉस गेंद थी, कवर पर खेला है, कवर के खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देती हुई ये गेंद सीमा रेखा पार, ये आता हुआ खूबसूरत 4 रन।
थैंक यू डीजे। देखिए मैच समाप्त की कगार पर है। श्री गणेश वर्तक नगर विराट टीम कैप्टन एंड टीम जय श्री राम उत्तन बॉयज जल्द से जल्द संपर्क साधे। इस बार ये बड़ा वाला हिट, ओहो, गेंद गई है आउट ऑफ द पार्क। खनखनीत दंदनीत दर्जेदार षटकार, 6 रन। थैंक यू डीजे। अगर टीम कैप्टन श्री गणेश वर्तक नगर विरार टीम के अगर कप्तान यहां पर आए हैं तो प्लीज कमेंट्री बॉक्स पर आकर अपनी उपस्थिति दाखिल कराएं। ये चीज ध्यान में रखिएगा, आपकी उपस्थिति यहां पर दाखिल कराना बहुत जरूरी है। उसी तरीके से जय श्री राम उत्तन बॉयज कैप्टन इस बार स्टेट स्ट्रोक खेला था, लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन जरूर मिलेगा, सिंगल रन। स्कोर जा पहुंचा है 36 रनों पर, 36 रन स्कोर कार्ड पर। अब जीत के लिए सिर्फ और सिर्फ 6 रनों की दरकार। चलिए अब यहां से मैच हुआ है समाप्त, पैकअप हुआ है टीम झुंझा स्पोर्ट्स कोलचेत का। नो डाउट गाइस, आपने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया, टॉप 8 में आए, लेकिन यहां पर जय दुर्गा स्पोर्ट्स सुरई टीम के इरादे कुछ अलग है आज बॉस। ये जो ग्रे कलर की जर्सी में टीम नजर आ रही है, ये टीम खतरनाक तो है ही है, लेकिन इनके बल्लेबाज भयानक हैं। क्या परफॉर्मेंस किया है। मैच की समाप्ति लगभग 2.1 गेंद में की है और मैच को जीत में तब्दील कर लिया है। कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन गाइस, वेल प्लेड टीम जय दुर्गा स्पोर्ट्स सुरई। Thank you. Man of the match goes to, please welcome Mr. Akshay, man of the match। 32 रन की पारी,